पोलिसांनी 5000 पोलिसांचा या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त पाहायला मिळतोय। भाजपची निदर्शने हे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये दिसून येत आहे। भाजपच्या वतीनं मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जोरदार महाविकास आघाडीच्या नेत्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। कशासाठी आंदोलन आहे? जी महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका घेत आहे, दुटप्पी भूमिका घेते आणि जे राजांच्या नावावर जे राजकारण करतंय त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं आंदोलन करण्यात आलं। मध्य प्रदेशमध्ये वेगळी भूमिका, विशालगडावरची वेगळी भूमिका आणि आज पुतळ्याच्या संदर्भात वेगळी भूमिका। याचं राजकारण न करता महाराजा अस्मितेचा प्रश्न आहे, इथं कोणतंही राजकारण होता कामा नये। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात इथं आंदोलन करण्यात येत आहे। ते तिकडे आणि तुम्ही इकडे हे नेहमीच झालेलं दिसतंय। आमचं आंदोलन हे पहिले ठरलेलं होतं, महाविकास आघाडीच्या विरोधात होतं। ते जे महाराजाच्या नावावर चुकीचं राजकारण करू पाहत आहे, आम्ही निश्चितपणे पुतळा हे झाला, आम्हाला पण दुःख आहे, पण संबंधित जे पण दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली ही पण आमची मागणी आहे। म्हणून महाविकास आघाडीचं जिथं आंदोलन आहे त्याच क्रांती चौकामध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन सुरू आहे, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। राडा होईल अशी भीती पोलिसांना सकाळपासून आहे आणि त्यामुळं या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलाय। तर आता थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या आंदोलनाला सुरुवात होईल, सगळे नेते सहभागी होतील। मोहम्मद इरफानचा माधव सावरकर, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमधून आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी आत्ताच भाजपच्या आंदोलनाविषयी माहिती दिलेली आहे। मवियाचे नेते, मविया हे दुटप्पी भूमिका साधारणपणे आपलं मांडते आणि याच भूमिकेविरोधामध्ये म्हणून भाजपचे हे सर्व महत्त्वाचे नेते आता राज्यभर विविध ठिकाणी मवियाच्या विरोधात आंदोलन करतात। आपण दुसरीकडे आता पाहतोय मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे। मवियातील तीनही पक्षातील महत्त्वाचे नेते कार्यकर्ते जमलेले आहेत।